नाशिक रोडच्या छत्रपती शिवजन्मोत्सवाच्या अध्यक्षपदी युवा नेते योगेश लक्ष्मण गाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। माजी अध्यक्ष शिवाजी हांडोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे गटाचे आणि स्वर्गीय माजी नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे सुपुत्र योगेश गाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। येणाऱ्या 19 फेब्रुवारीला जयंती साजरी होणार आहे। गेल्या 6 वर्षांपासून सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय एकत्रित येऊन आदर्श असा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो। समितीच्या कार्याध्यक्षपदी सुनील सोनवणे, उपाध्यक्ष राहुल लवटे, उपाध्यक्ष विशाल नसांतभाई, सरचिटणीस प्रशांत कळमकर, चिटणीस गोकुळ नागरे, खजिनदार अभय खालकर यांची निवड करण्यात आली आहे। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला। त्यानंतर नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। आमचं सर्वांचं एकमताने एक दिलाने ही निवड झाली, त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी अभिमान आहे की पक्षाच्या सर्व कार्यकारिणीने या ठिकाणी एकमताने अध्यक्षपदी म्हणून माझी निवड केली। मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो व येत्या या उत्सव समितीच्या वतीने उत्सव समितीचे सर्व समन्वयक, सर्व सन्माननीय सभासद यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानेल व येत्या पूर्ण वर्षभरामध्ये ही शिवजयंती आम्ही अतिशय उत्साहात, वेगळी आणि थाटामाटाने माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकारिणीच्या पाठिंब्याने, सहकार्याने व त्यांच्या मार्गदर्शनाने समन्वयक समिती, आमचे शिवजयंतीचे सर्व समन्वयक समिती असेल त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून आभार मानेल व त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करू अशी ग्वाही देतो। पुनश्च एकदा सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो। सर्वांना या पुढच्या शिवजयंतीच्या सभासद होण्यासाठी मी जास्तीत जास्त शिवभक्तांना विनंती करेल की आपण आपला सभासद रूपी मदत आम्हाला या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपण करावी। आपला आशीर्वाद घेऊन आम्ही हे शिवकार्य पुढे नेण्याचा पूर्णपणे प्रामाणिकपणे प्रयत्न करू। प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।